नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. ग्रामविकास टीम तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. मागील 2 भागांपैकी पहिल्या भागामध्ये आपण निवृत्ती नंतर महागाई भत्ता, वेतनवाढी व पूरक भत्ते यांच्या वित्त लब्धीवर व्याज बाबतचा शासन निर्णय 22 नोव्हेंबर 1994 बाबत माहिती जाणून घेतली होती. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या गट विमा योजना बचत निधी रकमेवर व्याजाबाबतचा शासन निर्णय दिनांक 27/5/1992 व दिनांक 30 सप्टेंबर 2008 बाबत माहिती जाणून घेतलेली होती. तर आज आपण जाणून घेणार आहोत विलंबाने सेवा उपदान व निवृत्ती वेतन प्रदान केल्यामुळे व्याज अदा करण्याबाबतची अधिसूचना दिनांक 1 नोव्हेंबर 2008. ही अधिसूचना आपण सविस्तर पाहण्यापूर्वी आपण काही ठळक मुद्दे आधी जाणून घेणार आहोत. अधिसूचना 1/11/2008 अन्वये मधील जिथे सेवानिवृत्ती उपदानाचे मृत्यू उपदानाचे प्रदान सेवानिवृत्तीच्या मृत्यूच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर करण्यात आले असेल आणि रक्कम प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासनिक चुकीमुळे झाला तर 3 महिन्यानंतरच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर लागू असलेल्या व्याजदराप्रमाणे व्याज देय ठरते. जेथे निवृत्ती वेतनाचे कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान ते देय झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर प्राधिकृत करण्यात आले असेल आणि रक्कम प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासनिक कारणामुळे झाला असेल तर 6 महिन्यानंतरच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर लागू असलेल्या व्याजदराप्रमाणे व्याज देय ठरेल. ज्या कालावधीसाठी तात्पुरते निवृत्ती वेतन प्रदान करण्यात आले असेल त्या कालावधीसाठी व्याज देय होणार नाही. परंतु तात्पुरते निवृत्ती वेतनाचे प्रदान बंद झाल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी उलटल्यापासून अंतिम निवृत्ती वेतन प्राधिकृत करेपर्यंतचा कालावधी विहित तरतुदीनुसार व्याज देय ठरते. आता आपण जी 1 नोव्हेंबर 2008 ची अधिसूचना आहे ती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 1 नोव्हेंबर 2008 वित्त विभाग महाराष्ट्र शासन मुंबई. भारताचे संविधान क्रमांक सेनी वे 1008/77/4 भारताच्या संविधानाचा अनुच्छेद 309 च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 ला आणखी सुधारणा करणारे पुढील नियम करीत आहेत. पहिला आहे नियम. या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन सुधारणा नियम 2008 असे म्हणावे. 2. महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 129A मधील नियम 1, 2, 3 व 4 वगळण्यात येत असून खालील प्रमाणे नियम सुधारित करण्यात येत आहेत. हे नियम दिनांक 24 एप्रिल 1995 पासून सुधारित झाले आहेत असे मानण्यात यावे. 1. जेथे सेवानिवृत्ती उपदानाचे मृत्यू उपदानाचे प्रदान सेवानिवृत्तीच्या मृत्यूच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर करण्यात आले असेल आणि रक्कम प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासनिक चुकीमुळे झाला असे स्पष्टपणे प्रस्थापित झाले असेल तेथे 3 महिन्यानंतरच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर लागू असलेल्या व्याजदराप्रमाणे व्याज देण्यात येईल. परंतु असे की या प्रकरणात नेमून दिलेल्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात शासकीय कर्मचाऱ्याने कसूर केल्यामुळे उपदान प्रदान करण्यात विलंब झालेला असल्यास व्याज देय होणार नाही. आणखी असे की ज्या प्रकरणी तात्पुरते उपदान मंजूर करण्यात आले असेल त्या प्रकरणी व्याज देय होणार नाही. मुद्दा क्रमांक 2. विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या प्रत्येक प्रकरणावर मंत्रालयातील संबंधित प्रशासकीय विभाग स्वाधिकारे विचार करील आणि सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासकीय कारणामुळे झाला याबाबत विभागाची खात्री झाली असेल
तर तो विभाग यथास्थिती महालेखापाल महाराष्ट्र मुंबई नागपूर यांच्याकडून या संबंधातील अनुज्ञेयता अहवाल प्राप्त करून घेऊन व्याज प्रदान करील। व्याज प्रदान करण्यासाठी वित्त विभागाकडे मान्यतेसाठी शिफारस करण्याची यापुढे आवश्यकता राहणार नाही। 3. जेथे प्रशासनिक कारणामुळे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानावर व्याजाचे प्रदान प्राधिकृत करण्यात आले असेल अशा सर्व प्रकरणात मंत्रालयातील प्रशासकीय विभागाने जबाबदारी निश्चित करून विलंबास जबाबदार असल्याचे आढळून आलेल्या अधिकाऱ्यासहित शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध अथवा कर्मचाऱ्याविरुद्ध संबंधित प्रशासकीय विभाग जबाबदारी निश्चित करून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करील आणि उपदानाचे विलंबास जबाबदार असल्याचे आढळून आलेल्या अधिकाऱ्यांसहित शासकीय कर्मचाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून देय झालेल्या व्याजाची रक्कम वसूल करेल। शासन निर्णयातील नियम क्रमांक 3 बघूया आपण। महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 129B मधील 1, 2, 3 व 4 वगळण्यात येत असून खालील प्रमाणे नियम सुधारित करण्यात येत आहे। पहिला नियम आहे, जेथे निवृत्ती वेतनाचे कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान ते देय झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर प्राधिकृत करण्यात आले असेल आणि रक्कम प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासनिक कारणामुळे झाला असे स्पष्टपणे प्रस्थापित झाले असेल तेथे 6 महिन्यानंतरच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर लागू असलेल्या व्याजदराप्रमाणे व्याज देण्यात येईल। परंतु असे की या प्रकरणात नेमून दिलेल्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात शासकीय कर्मचाऱ्याने कसूर केल्यामुळे निवृत्ती वेतनाचे प्रदान करण्यात विलंब झालेला असल्यास व्याज देय होणार नाही। आणखी असे की ज्या कालावधीसाठी तात्पुरते निवृत्ती वेतन प्रदान करण्यात आले असेल त्या कालावधीसाठी व्याज देय होणार नाही। ज्या शासकीय कर्मचाऱ्याला तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर केले असेल त्या प्रकरणी तात्पुरत्या निवृत्ती वेतनाचे प्रदान झाल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी उलटल्यापासून अंतिम निवृत्ती वेतन प्राधिकृत करेपर्यंत कालावधीसाठी विहित तरतुदीनुसार व्याज देण्यात येईल। 2. विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या निवृत्ती वेतनाचे कुटुंब निवृत्ती वेतनाच्या प्रत्येक प्रकरणावर मंत्रालयातील संबंधित प्रशासकीय विभाग स्वाधिकारे विचार करील आणि निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासकीय कारणामुळे झाला याबाबत विभागाची खात्री झाली असेल तर तो विभाग यथास्थिती महालेखापाल महाराष्ट्र राज्य मुंबई नागपूर यांच्याकडून या संबंधातील अनुज्ञेयता अहवाल प्राप्त करून घेऊन व्याज प्रदान करील। व्याज प्रदान करण्यासाठी वित्त विभागाकडे मान्यतेसाठी शिफारस करण्याची यापुढे आवश्यकता राहणार नाही। 3. जेथे प्रशासनिक कारणामुळे निवृत्ती वेतनावर कुटुंब निवृत्ती वेतनावर व्याजाचे प्रदान प्राधिकृत करण्यात आले असेल अशा सर्व प्रकरणात मंत्रालयातील प्रशासकीय विभागाने जबाबदारी निश्चित करून विलंबास जबाबदार असल्याचे आढळून आलेल्या अधिकाऱ्यांसहित शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध अथवा कर्मचाऱ्यांविरुद्ध संबंधित प्रशासकीय विभाग जबाबदारी निश्चित करून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करील आणि निवृत्त वेतन कुटुंब निवृत्त वेतनाचे विलंबास जबाबदार असल्याचे आढळून आलेल्या अधिकाऱ्यांसहित शासकीय कर्मचाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून देय झालेल्या व्याजाची रक्कम वसूल करील। सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव वित्त विभाग यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। पुढील भागात आपण विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्जित रजा, अर्धवेतनी रजा, समतुल्य रकमेवर व्याज बाबतचा शासन निर्णय 20 जून 1996 बाबत सविस्तर जाणून घेणार आहोत। तसेच यापूर्वी प्रसारित केलेले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपणास डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आपणास दिलेली आहे, तर ते व्हिडिओ आपण सविस्तर बघू शकतात। तर आपण यापूर्वी गट विमा बाबतचा जो शासन निर्णय आहे
गट विमा रकमेवर व्याजाची रकमेबाबतचा जो शासन निर्णय होता त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच महागाई भत्ता, इतर पूरक भत्ते, वेतनवाढी यावर व्याज प्रदान करण्याबाबतचाही शासन निर्णयाचा सविस्तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तो सुद्धा आपण एक वेळ बघायचा आहे। आपल्या सर्वांच्या सुलभतेसाठी ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे gramvikaseseva.com या नावाचे संकेतस्थळ निर्मित करण्यात आलेले आहे। या संकेतस्थळावर आजच्या विषयाशी संबंधित शासन निर्णय अधिसूचना आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर ही अधिसूचना शासन निर्णय मधील लेखाविषयक या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणास उपलब्ध होईल। आपण त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज आपल्या समोर ओपन होईल। यामध्ये सर्व वेतन विलंबाबाबतचे जे काही शासन निर्णय आहेत ते आपण स्क्रीनवर बघू शकतात। आपल्या आवश्यकतेनुसार आपण हे डाउनलोड करून घेऊ शकतात। प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम या संकेतस्थळावर चालू करण्यात आलेले आहेत। बाजारात अनेक पुस्तके मिळतात, पण सध्याचे युग हे संगणक युग असल्याने पुस्तक ही संगणकात साठवलेली असावी असे अनेकांना वाटते। या पुस्तकाची आपण प्रिंट काढू शकता व बांधणी करून संकलन म्हणून वापरू शकता। तसेच मोबाईल व संगणक यामध्येही कायमस्वरूपी साठवून ठेवू शकता। आमच्या या संकेतस्थळावरील माहितीचा अनेकांना उपयोग होत असून या संकेतस्थळावर नेहमी काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा त्यांच्या प्रतिक्रिया वाचून मिळत असते।